नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत। कुणबी नोंदी सापडलेल्या मराठ्यांना तात्काळ दाखले द्या। राज्याच्या मुख्य सचिवांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना हे आदेश आहेत। सर्व जिल्ह्यामध्ये शिबिर भरवून प्रमाणपत्रांचे वाटप करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत। तर कुणबी प्रमाणपत्र वाटपाचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आलेत। कुणबी नोंदी ज्यांच्या सापडल्यात त्यांच्या 54 लाख कुणबी नोंदींच्या आधारे कुणबी जात प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावीत असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत। कुणबी मराठा या नोंदींच्या आधारे पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्र मिळेल। जात प्रमाणपत्र तात्काळ देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शिबिरांचे आयोजन करावे। नोंदींची माहिती देण्यासाठी सर्व तलाठ्यांमार्फत गाव स्तरावर जाहिरात करण्यात यावी। तर जरांगे पाटलांनी सरकारला काय इशारा दिला ते आपण पाहूया। तर 54 लाख मराठ्यांना 20 जानेवारीच्या आत प्रमाणपत्र द्या। केवळ आदेश काढू नका, ते आम्हाला मान्य नाहीत। आता मराठा फसणार नाही। 20 जानेवारीच्या आत प्रमाणपत्र दिलं तर विचार करू। वेळ प्रसंगी सरकारने माझा जीव घेतला तरी मी तयार आहे, असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। मागील 2 महिन्यामध्ये सरकारने काहीही केलं नाही, ही तुमची चूक आहे। उद्या 54 लाख लोकांना प्रमाणपत्र वाटप करा आणि वाटप केल्याचा डाटा आम्हाला द्या। आरक्षण मिळालं तरी मुंबईला जाणार, नाही मिळालं तरीही मुंबईला जाणार, असा इशारा जरांगे पाटलांनी दिला। आरक्षण मिळाल्यावर गुलाल उधळायला आम्ही मुंबईला जाऊ, असं जरांगे पाटलांनी म्हटलं आहे। तर सरकारकडून कुठलाही तोडगा नाही। 20 तारखेला मुंबईकडे निघणारच। सरकारने मराठ्यांमध्ये संभ्रम निर्माण करू नये, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे। सरकारने गोळ्या जरी घातल्या तरी मी जलायला तयार आहे, असा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे। महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विशेष करून महत्त्वाचं सांगतो की कोणताही तोडगा आणखी निघालेला नाही। फक्त चर्चा सुरू आहे, जी 7 महिन्यापासून सुरू होती तीच तसलीच चर्चा सुरू आहे। हे मराठा समाजात संभ्रम निर्माण करायचं काम चाललेलं आहे शेवटच्या टप्प्यात। हे 1.5-2 महिन्यापासून यांना आपण सांगतोय सगळे सोयऱ्याच्या बाबत आणि 54 लाख नोंदी मिळाल्यात त्याचे प्रमाणपत्र द्याबाबत, ते करत नाहीयेत। आणि शेवटच्या 2-3 दिवसात यायचं आणि समाजात काहीतरी संभ्रम निर्माण करायचा, हेच काम सुरू आहे। त्यामुळे मराठा समाजाने कोणावरही खात्रीलायक आपल्याकडून इकडून माहिती आल्याशिवाय कोणी विश्वास ठेवायचा नाही। हे लोक कशासाठी जमलेत लाखा संख्येने? त्यांच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून, आणि त्या लेकराला न्याय देण्यासाठी पाठ्य पुढे निघालाय। तुमच्याशी मित्रत्व करायला नाही। तुम्ही काय करता? मुंबईत आल्यावर तुमचं नाही ऐकल्यावर गोळ्या घालता आणि झेलायला तयार आहे मी। मराठ्यांना माझी विनंती, यांनी जर गोळ्या घालून मला मारलं, माझा विचार मरू देऊ नका। अजिबात विचार मरू द्यायचा नाही आणि मराठ्यांची एकजूट फूट देऊ नका। आंदोलनच बंद होऊ देऊ नका, तरच माझं गेलेलं बलिदान सार्थक होणार आहे। जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, कोणत्या जिल्ह्याचा मंत्री आहे? त्या दिवशी रात्रीच्या बैठकीला कोणी विरोध केला मराठ्याच्या आरक्षणाला? कोणी केला नाही, हे पण माहिती। कोणी अधिवेशनात मराठ्यांच्या बाजूने बोलला हे मराठ्यांना माहिती। आता उघड्या डोळ्यानं मराठे बघणार आहेत 20 जानेवारीच्या रॅलीत कोणता मंत्री आमदार मराठ्यांच्या बाजून सामील होतोय आणि किती लोक घेऊन सामील होतोय। जो येणार नाही ना मराठ्यांनो, त्याला लक्षात ठेवा। आता यांना मराठ्यांच्या बाजूने उभा राहत नाहीत नाही, यांच्यावर लक्षात ठेवा। आता रॅलीत कसे उभा राहत नाहीत। असंतुष्ट आत्मेत आमच्यात काही, ज्यांच्या दुकानदाऱ्या बंद पडल्यात त्यांना हाताखाली धरलंय काही जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांनी। त्याच्यामध्ये मग पुणे, कोल्हापूर, सोलापूर, मुंबईतले काही आहेत, संभाजीनगर, लातूर, नागपूर इकडचे काही आहेत। यांनी त्यांना असं सांगितलंय की तुम्ही काय करा, त्या रॅलीत जा, मी बोलणार नाही त्यांना असं म्हणा। मग ते माझ्याकडे येणार बी नाहीत, ते तिकडूनच रॅलीत येऊन एखादा फोटो काढून तिकडे जाणार आहेत, मीडियाच्या बांधवात बातम्या देणार आहेत। कारण त्यांनी सगळी ताकद पुरवायचं ठरवलंय त्यांना की तेव्हा आम्हाला बोललाच नाही, त्याने आम्हाला रामरामच घातला नाही, आम्हाला मागं ढकललं, पुढेच येऊ नको म्हणला, आणि मराठ्यात फक्त फूट निर्माण करायची आणि त्यांना कुठं कार्यक्रम घ्यायला लावायचे राज्यात।